हिंदसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणं अंतातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय। 5 भावाचं प्रकरण सुरू झालंय। आपल्याला सामान्य रीतीने 5 भावाचं स्वरूप तर माहिती होतं, पण इथं अनेक गाथांमध्ये असं त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह वर्णन चांगलं घेतलं, जेणेकरून की आपल्याला त्यातनं काहीतरी नवीन समजणार आहे। 56 गाथा म्हणून उदयेण उवसमेणया खयेण दुईमिसिदेहि परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णा। उदयाने उपशमाने क्षयाने दोघांच्या मिश्र म्हणजे क्षयोपशमाने आणि परिणामाने युक्त जीवगुण अनेक शास्त्रांमध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे। म्हणजे अनेक ठिकाणी 5 भावाचं वर्णन येतं, तर तेच वर्णन आम्ही तर सांगणार आहे असं आचार्य सांगतायत। त्याच्यामध्ये आपण दोन्ही भाषेतून 5 दोन्ही भाषेतून 5 भावाचं स्वरूप बघितलं होतं, जीवाकडून आणि कर्माकडून। आणि अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने जीव आणि कर्मांच्या संबंधातून सुद्धा आपल्याला 5 भाव कसे घटवता येतात हे आपण बघितलं होतं। तर त्याच्यामध्ये अमृतचंद्राचार्यांचे शेवटचे 2-3 वाक्य राहिले होते। एकदा मी मराठीतलं वाचते खालचं, म्हणजे सामान्य परिभाषा समजायला। जीवाला 5 भावांच्या सद्भावाचे हे कथन आहे। फळ देण्यास समर्थपणारूपाने कर्माचा उद्भव हा उदय होय, अनुद्भव हा उपशम होय, काही निषेकांचा उद्भव आणि अनुद्भव हा क्षयोपशम होय, म्हणजे मिश्रदशा आहे। कर्माचा अत्यंत विश्लेष म्हणजेच निवृत्ती क्षय होय, द्रव्याचे अस्तित्व म्हणजेच आत्मलाभ म्हणजेच काय म्हटलंय, स्वरूपाची प्राप्ती, अस्तित्व, स्वतःच्या स्वरूपाला धारण करणे, यास जो कारण तो परिणाम होय। त्यापैकी जो उदयाने सहित आहे तो औदयिक आहे, जो उपशमाने सहित आहे तो औक्षमिक होय, जो क्षयोपशमाने सहित आहे तो क्षयोपशमिक होय, जो क्षयाने सहित आहे तो क्षायिक होय, आणि जो परिणामाने सहित आहे तो पारिणामिक होय। इथपर्यंत वाचलो होतो। म्हणजे 5 कर्माच्या दशा काय आहेत आणि त्याच्यावरून जीवाचे भाव कसे आहेत हे दोन्ही पण घटवून सांगितलं होतं। उपशम असताना कर्माकडं लावलं, कर्माचा उपशम झाला आणि त्याच्या निमित्तात जीवाला भाव झाले, त्याला म्हटलं औक्षमिक। ते हे जीवाचे 5 गुण म्हणजे भाव होत। ते येते पंचजीव गुणाहा, ते हे 5 जीवगुण आहेत। तत्र उपाधी चतुर्विधत्व निबंधनाः चत्वारः स्वभाव निबंधनः एकः। काय सांगायला लागले? 5 भाव कुठले आहेत आपल्याकडं? औक्षमिक, क्षयोपशमिक, क्षायिक आणि औदयिक। दिसतंय का बोर्डवरचं? का चमकतंय? नाही दिसते। तर हे जे 4 भाव आहेत हे काय सांगतायत? उपाधिजन्य आहेत, म्हणजेच म्हटलं औपाधिक आहेत, कर्माच्या उपाधीचं निमित्त लागतं। जसं की उपशमाचं निमित्त असताना औक्षमिक भाव, क्षयोपशमाचं निमित्त असताना क्षयोपशमिक भाव, अशा रीतीने कर्माच्या उपाधीची इथं आवश्यकता आहे, म्हणून त्याला म्हटलं औपाधिक भाव। आणि एक जो पारिणामिक भाव आहे तो कर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे त्याला म्हटलं स्वाभाविक भाव। स्वभाव निबंधन एव, त्याला म्हटलं स्वाभाविक। या पारिणामिक भावासाठी कुठल्याही कर्माच्या उपाधीची आवश्यकता नाही, म्हणजे कर्माचा क्षयोपशम वगैरे कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही, म्हणून हा स्वाभाविक भाव आहे हे सांगितले या वाक्यामध्ये। तेथे उपाधी 4 प्रकारची आहे।
पाच भावापैकी ज्यांना उपाधीचा चतुर्विधपणा कारण आहे असे 4 भाव आहेत. निबंधन म्हणजे कारण. मग जे 4 प्रकारच्या उपाधीचं कारण ज्या भावांना लागतं किंवा जिथं निमित्त ठरतं त्याला म्हणलं औपाधिक. तर स्वभाव ज्याचे कारण आहे असा एक पारिणामिक भाव आहे. उपाधीच्या भेदाने वर राहिलं. येथे च उपाधी भेदात स्वरूप भेदात च विद्यमानाः बहुषु अर्थेषु विस्तार्यन्ते इति. आणि ते उपाधीच्या भेदाने आणि स्वरूपाच्या भेदाने विद्यमान भेदले जाणारे जे काही हे 4-5 भाव आहेत अनेक अर्थामध्ये म्हणजे अनेक शास्त्रांमध्ये विस्तार रूपाने सांगितलेले आहे. या 5 भावापैकी एक पारिणामिक भाव तेवढा स्वभावाश्रित असून त्याच्याच अवलंबनाने मोक्षमार्गाची साधना होते. शेष 4 भाव उपाधी निमित्तक आहेत. त्याच्या अवलंबनाने पराचे लक्ष न सुटल्याने मोक्षमार्ग होत नाही. ह्याच्यामध्ये मोक्षमार्ग कुठले भाव आहेत? मोक्षमार्ग स्वरूप भाव कुठले? मागे एकदा सांगितलं होतं मी. मोक्षमार्ग स्वरूप भाव कुठले? 5 भावापैकी कसे लिहायचे? असे लिहायचे. इथं घेतलं औक्षमिक भाव, क्षयक्षमिक भाव आणि क्षयिक भाव. तर हे 3ही भाव साधन रूपाने मोक्षाला कारण आहेत. आणि जो औदैहिक भाव आहे तो कर्मबंधाला संसाराला कारण आहे. आणि पारिणामिक भाव निष्क्रिय आहे जो विषय रूपाने मोक्षाला कारण आहे असं म्हणायचं. म्हणजे मोक्षमार्गामध्ये विषयरूप जो आहे तो पारिणामिक भाव, पण साधन रूपाने कोण आहे तर हे 3 भाव आहेत. हा विषय आहे आणि हा संसाराचं साधन, संसाराला कारण आहे असा तो औदैहिक भाव म्हणला जातो. समजले हे? काय प्रश्न कोणाला? कारण कर्माचा उपशम झाल्यावर पहिल्यांदा मोक्षमार्ग सुरू झाला. कुठलाही जीव असू दे दर्शन मोहनीयाचा उपशम केल्यावरच पहिल्यांदा मोक्षमार्गाची सुरुवात होते. म्हणून औक्षमिक भाव हे मोक्षमार्गातलं पहिलं साधन आहे. भलेही ते तीर्थंकर का असेनात, ज्या कुठल्या भावात सम्यक दर्शनाला प्राप्त होणार प्रथम औक्षमिक सम्यक दर्शनच होतं. मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी कोणीही असू दे. आणि हे झाल्यावर नियमाने क्षयक्षमिक सम्यक दर्शनच होतं. सगळे हे स्टेप त्यानुसारच होणार प्रत्येक जीवाला. जो कोणी सम्यक दृष्टी असणार औक्षमिक भाव होणार, मग क्षयक्षमिक भाव होणार आणि मग क्षयिक भाव होणार. त्याचा काळ वेगळा वेगळा असेल, कोणाचा कमी असेल, कोणाचा खूप जास्त असेल, पण याच क्रमाने होणार. काय? पहिल्यांदा औक्षमिक मग क्षयक्षमिक. याचा काळ तर ह्याचा काळ तर अंतर्मुहूर्त आहे औक्षमिक भावाचा. याचा काळ सांगितलं बहुतेक 66 सागर आहे का अजून 66 सागर असं काहीतरी घेतलंय. एक 66 सागर आणि मग त्याच्यात एक समयाचा काहीतरी गॅप आहे आणि मग परत 66 सागर असं काहीतरी 132 सागर तरी बघून घ्या शास्त्रामध्ये. तर याचा मॅक्झिमम काळ इतका आहे. आणि क्षयिक सम्यक दर्शनचं तर जेवढंपर्यंत 13व्या गुणस्थानाचा काळ 14व्या गुणस्थानापर्यंत क्षयिक सम्यक दर्शन किंवा वर अनंत काळापर्यंत सुद्धा सिद्धांमध्ये क्षयिक सम्यक दर्शन म्हटलं जातं. तर हे सगळं उपाधिकृत आहेत. या 4 भावांमध्ये हे सगळे 3 भाव आले ना गर्भित, त्यामुळे उपाधीच्या निमित्तात उत्पन्न होणारे हे सगळे 3 भाव औपाधिक आहेत, पण हे साधन रूपाने मोक्ष मार्गामध्ये उपयोगी आहेत. विषय रूपाने नियमाने पारिणामिक भावच उपयोगी आहेत. ह्याच्यावर काही शंका आहे का तुम्हाला? खूप छान शंका समाधान घेतलंय मोक्षशास्त्रमध्ये. तुम्हाला शंका असली तर विचारा, नाहीतर ते मी तुम्हाला विचारणार आहे शंका. सगळे निशंक आहात. आता मी विचारू का शंका?
पहिल्यांदा त्यांनी फायदे काय घेतलेत ते वाचू, खूप चांगलं घटवलंय. म्हणजे 5 भाव समजून कशा कशाची सिद्धी होते, 5 भावांच्या द्वारे कशाची सिद्धी होते हे सांगायला लागले बरं का. जीव में एक अनादि अनंत शुद्ध चैतन्य स्वभाव है, यह पारिणामिक भाव सिद्ध करता है. 5ही भाव कशाची सिद्धी करतात हे सांगायला. ज्याला आवडते विषय हा तर लिहून घ्या, कारण खूप चांगलं घटवलंय. कधी आपण परत असं कंपॅरेटिव्ह वाचत नाही. तर त्यांनी सांगितलं काय, पारिणामिक भाव काय सिद्ध करतो, तर तुमचा अनादि अनंत एक शुद्ध चैतन्य स्वभाव आहे हे सिद्ध करतो तो पारिणामिक भाव. दुसरं सांगितलं औदैक भाव काय सिद्ध करतो, जीव में अनादि अनंत शुद्ध चैतन्य स्वभाव होने पर भी उसकी अवस्था में विकार है, ऐसा औदैक भाव सिद्ध करता है. म्हणजे स्वरूप भलेही निष्कर्म आहे, शुद्ध आहे, विकाररूप होत नाही, तरी सुद्धा अनादीपासून हा जीव विकारामध्ये आहे. का, कारण इथं निमित्त आहे औदैक भाव रूपाने परिणमन. त्यामुळं स्वभाव कसा आहे हे सांगतो तो पारिणामिक भाव सिद्ध करून दाखवतो. आणि औदैक भाव दाखवतो भलेही स्वभाव शुद्ध आहे तरी सुद्धा पर्यायामध्ये अशुद्धी आहे, म्हणून औदैक भावाच्या द्वारे विकाररूप अवस्था सिद्ध केली जाते. पुढे सांगितलं जड़ कर्म के साथ जीव का अनादिकालीन संबंध है और जीव अपने ज्ञाता स्वभाव से च्युत होकर जड़ कर्म की ओर झुकता है, जिससे विकार होता है. किंतु कर्म के कारण विकार भाव नहीं होता, यह भी औदैक भाव सिद्ध करता है. काय कळलं सांगा. कर्मामुळे औदैक भाव होत म्हणजे विकार होत नाही, तर जीव स्वतःच परद्रव्याकडे दृष्टी करतो म्हणून विकाराला प्राप्त होतो. अनादीपासून तर कर्माच्या सहवासात आहेच की जीव, पण स्वतः त्या रूपाने परिणमन करतोय म्हणून जीव म्हणू नका, आता मी म्हणा. म्हणजे आपल्याला सगळ्यामध्ये आपण स्वतःला घालून बघितलं तर समजतंय. जड कर्माबरोबर जीवाचा म्हणजे माझा अनादिकालीन संबंध आहे आणि जीव आपल्या ज्ञाता स्वभावापासून च्युत होतो आणि जड कर्माच्याकडं झुकतो म्हणून विकार होतात. म्हणजे माझंच उपादान आहे की मी अशुद्ध रूपाने परिणमन करतो, कर्म मला अशुद्ध करवत नाहीत, विकारी बनवत नाहीत, म्हणून हे औदैक भाव सिद्ध करतात. कारण औदैक भावाची परिभाषा आपण स्वभावाकडून बघितली आहे. काय बघितली हो, औदैक भाव कशाला म्हणायचे, काय वाचलं होतं, जीवाच्या उपादानाकडून औदैक भाव म्हणजे काय, जीवाची तशी अशुद्धता प्रगट होणे याला औदैक भाव म्हणतात. अशुद्धतेचं प्रगट होणं ह्याला म्हणलं औदैक भाव. जीवाने केलेला उदय रूपाने परिणमन हे आपण त्या कर्माच्या भाषेत बोलतो, कर्माच्या संबंधात बोलतो. कर्माच्या उदयाचे निमित्त असताना जीवाला झाले ते औदैक भाव असं उपचारिक कथन आहे. पण जीवाने स्वतः शुद्ध रूपाने परिणमन केलं हे त्याचे औदैक भाव म्हणले गेले. म्हणून जड कर्म दोषी नाही, मी दोषी आहे असं बघा. जीव अनादिकाल से विकार करता हुआ भी जड़ नहीं हो जाता. जरा असं आपण त्याचं लिहून काढायचं का, म्हणजे डिफरन्सिएशन कळेल आपल्याला. कशाची सिद्धी होते 5 भावावरून हे सांगायला लागेल ना. परिणामी भाव काय सांगितलं, दिसतंय का, जीव अनादि अनंत शुद्ध चैतन्य स्वभावी आहे. म्हणजे स्वभाव शुद्धच आहे हे सांगणारा पारिणामिक भाव आहे. दुसरं सांगितलं औदैक भाव काय सिद्ध केला, 2 गोष्टी सांगितल्या औदैक भावामध्ये. पहिलं सांगितलं स्वभाव सुद्धा जरी शुद्ध स्वभाव आहे तरी सुद्धा स्वतः शुद्ध अवस्थेमध्ये विकार आहे. म्हणजे अवस्थेमध्ये विकार आहे, म्हणजे पर्यायात विकार आहे हे सांगतो तो औदैक भाव. म्हणजे ह्याच्यावरून सिद्ध होतं की औदैक भाव आहेत असं. पर्यायात विकार आहे म्हणून औदैक भाव आहे हे सिद्ध केलं. दुसरं काय सांगितलं की कर्म करता नाही,
जीव स्वयं विकार रूपाने परिणमन करतो म्हणून तिथं औदैहिक भावाचं स्वरूप दिसून येतं. जीवाचे स्वयं परिणमन विकार रूपाने होते म्हणून तिथं औदैहिक भाव दिसून येतात. म्हणून त्याच्यावरून औदैहिक भावाची सिद्धी होते. स्वतःच्या स्वभावापासून च्युत होतो म्हणून औदैहिक रूपाने परिणमन दिसून येतं. तिसरं सांगितलं क्षयक्षमिक भाव म्हणजे काय किंवा ह्याच्यावरून कशाची सिद्धी होते. तर पहिलं ह्याच्यात सांगत आहेत की जीव अनादिकाल से विकार करता हुआ भी जड़ नहीं हो जाता और उसके ज्ञान दर्शन तथा वीर्य का आंशिक विकास सदा बना रहता है. यह क्षयक्षमिक भाव सिद्ध करता है. भलेही कर्माचा क्षयक्षम आहे बहिरंगामध्ये, पण जीव त्यारूप झाला का, जीव अशुद्ध झाला का, शुद्ध झाला का, आहे तसा राहिलाय पण त्याच्या पर्यायामध्ये आंशिक विकास होतो हे दिसून येते. कुठल्या गुणात? म्हणजे पहिलं म्हणलं जड होत नाही, जीव जड होत नाही, याच्यावरून सिद्ध झालं की कर्माच्या संपर्कात असून सुद्धा जीवाचा स्वयं विकास चालू आहे. आणि दुसरं सांगितलं ज्ञान दर्शन वीर्य याचा आंशिक विकास दिसून येतो. ह्याच्यावरून सांगतायत काय क्षयक्षमिक भाव सिद्ध होतो. कारण कर्म आहेत म्हणून क्षयक्षमिक भाव नाही आहे, जीव स्वयं परिणमन करतो म्हणून क्षयक्षमिक भाव असे आहेत हे सांगतायत. समजलंय? आपण काय केली होती परिभाषा जीवाकडून? स्वतः जीवाचं जे आंशिक शुद्ध आणि आंशिक अशुद्ध परिणमन होतं त्याला क्षयक्षमिक भाव म्हणतात. पुढे सांगतायत औक्षमिक भाव समजून काय फायदा? आत्मा का स्वरूप यथार्थतया समझकर जब जीव अपने पारिणामिक भाव का आश्रय लेता है तब औदैहिक भाव का दूर होना प्रारंभ होता है और पहले श्रद्धा गुण का औदैहिक भाव दूर होता है. यह औक्षमिक भाव है. काय कळलं? स्वभावाच्या आश्रयाने औदैहिक भाव दूर होतो. औदैहिक नव्हे, म्हणजे बरोबर आहे. कारण जीवाचे जे अशुद्ध परिणमन आहे ते बहिरंगात काय प्रयत्न केल्यावर नाही होणार आहे, तर आत्म्याचं स्वरूप यथार्थ जाणून पारिणामिक भावाचा आश्रय केला असताना औदैहिक भाव दूर होतात. सगळ्या तुम्हाला या भावाच्या भाषेतच परिभाषा सांगायला लागली. म्हणून पहिल्यांदा जे श्रद्धेचे औदैहिक भाव दूर होणे, याला म्हणलं औक्षमिक भाव. कारण औक्षमिक भाव कुठल्या कुठल्या कर्मामध्ये घडतात? औक्षमिक भावाचे किती भेद? दोन भेद ना. कुठले? औक्षमिक 4 विस्तृत, औक्षमिक सम्यक. त्यामुळे कशामध्ये घडतंय? नियमाने फक्त मोहनीयामध्येच औक्षमिक हा भेद घडतो. म्हणजे मोहनीयाचाच उपशम होतो आणि कुठल्या कर्मामध्ये उपशम होत नसतो हे सांगायचंय. त्यामुळे पहिल्यांदा काय होतं? श्रद्धेमध्ये उपशम होतो. श्रद्धेच्या निमित्तात होणाऱ्या औदैहिक भावाचा उपशम होतो. तिथं सांगितलं औक्षमिक भाव म्हटलं जातात. म्हणजे पहिल्यांदा होणार तर नियमाने दर्शन मोहनीयाचाच उपशम होतो, नंतर चारित्र मोहनीय त्याच्या बरोबर असतो हे सांगितलं जाणार. त्यामुळे औक्षमिक भावाचा पहिला भेद घेताना श्रद्धेचे औदैहिक भाव दूर होणे ह्याला म्हटलं औक्षमिक भाव. वेगळ्या भाषेमध्ये परिभाषा केली आहे. काय? आपण नेहमी सांगतो कर्मांच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला झालेले भाव असं आपण सांगतो. मग कुठल्या कर्माचं? तर श्रद्धेला झाकणारं कोण आहे? दर्शन मोहनीय. मग त्या दर्शन मोहनीयाचं निमित्तात जीवाला होणारे जे औदैहिक भाव आहेत त्याचं दूर होणं ह्याला म्हणायचं औक्षमिक भाव. आणि नंतर मग चारित्र मोहनीयाच्या निमित्तात जे काय औदैहिक भाव होतात ते दूर होणं याला म्हणलं औक्षमिक भाव. काय सांगायचं का तुझी बाकी? नाही, तेच दोन सांगणार होते, काय ना सांगायचं. म्हणजे हे चांगलं घटवलं ना. औदैहिक भाव दूर होणं. आपण नुसतं कर्मांचं उपशम झाल्यावर जीवाचे भाव म्हणतो, पण काय भाव? औदैहिक भाव दूर होणं.
जे काय त्याच्यावर काय म्हणायचं, मोहनीयाच्या निमित्त जीवाचं, मोहनीयाच्या उदयात जीवाचे होणारे जे औदयिक भाव होते त्याला दूर करणं, त्याचं थोड्या काळासाठी दबलं जाणं, ह्याला म्हटलं औदयिक भाव, औक्षमिक भाव. त्यामुळे वेगळी परिभाषा कळली काय, औक्षमिक भाव सिद्ध कधी होतात, श्रद्धा गुणाचं औदयिक भाव दूर होणे याला औक्षमिक भाव म्हणतात. पुढं क्षयक्षमिक भाव सांगतायत. सच्ची समझ के बाद जीव जैसे जैसे सत्य पुरुषार्थ को बढ़ाता है वैसे वैसे मोह अंशतः दूर होता जाता है, यह क्षयक्षमिक भाव सिद्ध करता है. हे वरती जो क्षयक्षमिक भाव सांगितला होता ना, हे अन्य गुणांच्या अपेक्षेने आहे आणि आता जे सांगतायत ते फक्त मोहनीयाच्या अपेक्षेने आहे. कारण क्षयक्षमिक भाव कुठल्या कर्मामध्ये घडतो, कुठल्या कर्मामध्ये क्षयक्षमिक भाव घडतात. ज्ञानावरण, दर्शनावरण, नंतर काय सम्यक्त्वामध्ये पण आहे. अजून सगळ्याची गती काय चार घाती कर्मातच घडतो एवढं सांगायचं. हो, क्षयक्षमिक भाव फक्त चार घाती कर्मातच घडतो. म्हणजे चार घाती कर्मांचं क्षयक्षम असताना कार्य दिसून येते. अघाती कर्मांमध्ये क्षयक्षम नसतो. कुठल्या घाती कर्म, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय यांचा उदय असताना कार्य होतंय, क्षयक्षम असताना कार्य होत नाही. साता वेदनीयाचा उदय असताना तुम्हाला सुख आहे का क्षयक्षम असताना सुख आहे? का क्षय असताना सुख आहे? का क्षय झाल्यावर सुख आहे? का क्षय झाल्यावर सुख आहे? नाही, उदय असतानाच की. मग हे चार अघाती कर्म उदयात कार्य करतात आणि चार घाती कर्म क्षयक्षमाचे निमित्तात कार्य करतात, हे दिसून येतं. मग इथं सांगतायत काय, जे काही ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय हे तीन घेतलेत कर्म, त्यांचा आंशिक विकास म्हणजे तो त्याच्यावरून क्षयक्षमिक भावाची सिद्धी होते, हे पहिला सांगितलं. आणि आता सांगतायत ते श्रद्धेच्या निमित्तात होणाऱ्या क्षयक्षमिक भावाचं दूर होणं. काय म्हणलं? श्रद्धेच्या निमित्त. जसं की जसं जीवाचा सत्य पुरुषार्थ वाढत जातो तसे मोह अंशतः दूर होत जातो, यावरून मोक्षाक्षमिक भावाची सिद्धी होते असं सांगतायत. दुसरा क्षयक्षमिक भाव इथं काय घेतलं, मोह दूर होत जाणे. जो पहिल्यांदा औदयिक भाव रूपाने होता तो नंतर जो काही राहिलेला असा मोह आहे तो अंशिक रूपाने दूर होत जाणे, हे जे दिसून येतो. मोहाचे अंशतः दूर होत जाणे, अंशतः, ह्याला म्हणलं क्षयक्षमिक भाव. ह्याच्यावरून क्षयक्षमिक भावाची सिद्धी होते हे सांगतायत. म्हणजे काय असतं भावभासना काय क्षयक्षमिक भावाची, तर पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त झालं त्यावेळेस सांगितलं नियमाने औक्षमिक सम्यक दर्शन होतं. म्हणजेच कर्माच्या मोहनीयाचं उपशम झाला असताना जीवाला पहिल्यांदा होता ते औक्षमिक सम्यक दर्शन. त्याच्यानंतर तो जर त्याच्यात दृढ राहिला, तो जरी पुन्हा पुन्हा अनुभव घेत राहिला तर त्याला सांगितलं क्षयक्षम सम्यक दर्शन ही अवस्था प्रगटते. आणि मग ती दीर्घ काळापर्यंत राहू शकते, कारण औक्षमिक सम्यक्त्वाचा काळ खूप कमी आहे. त्यामुळं तो त्याच्यातून बाहेर पडणारच औक्षमिक सम्यक्त्वातून. मग कुठल्या गुणस्थानाला जाणार हे त्याच्या परिणामावर अवलंबून आहे. औक्षमिक सम्यक्त्वातून सगळीकडे जायला मार्ग आहे. एक तर मिथ्यात्वात जाईल, सम्यक मिथ्यात्वात जाईल, सासाधनाला जाईल किंवा क्षयक्षम सम्यक दर्शनामध्ये जाईल. काय काय बोलले सांगा. मिथ्यात्वात जाईल, सम्यक मिथ्यात्वात जाईल, साधन मध्ये पण जाऊ शकतो किंवा क्षयक्षम सम्यक दृष्टी पण होऊ शकतो. म्हणजे काय म्हणायचंय, तीन खालचे गुणस्थान मिळवेल किंवा क्षयक्षम सम्यक दर्शन प्राप्त करून पुन्हा त्याच गुणस्थानात राहील किंवा पुरुषार्थ करून वर पण चढेल. त्यामुळे इथं आहे औक्षमिक सम्यक दर्शनात एखादा असंयमी जीव सांगते बरं का. पहिल्यांदा चतुर्थ गुणस्थानात गेला औक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावर, आणि जर त्यात तो दृढ राहिला तर त्याचा काळ संपल्यावर, औक्षमिक सम्यक दर्शनाचा काळ संपला की नियमाने तो क्षयक्षम सम्यक दृष्टी होतो. मग तिथंच राहील चतुर्थ गुणस्थानात किंवा संयम घेऊन वर चढेल. तर सांगते इथं
जीवाचा सत्य पुरुषार्थ वाढत गेल्यावर मोह अंशतः दूर होत जातो. एवढ्यावरनं काय सांगायचंय? मोहाला दूर करायला जाऊ नका. मोहासाठी मोह दूर व्हावा म्हणून काहीतरी परिग्रह सोडणं, घर सोडणं, व्रतादी करणं हे साधन नाही. मोह कसा दूर होणार? दीक्षा घ्यायची, व्रत काय म्हणायचं, अखंड तपश्चर्या करायची तर मोह नष्ट होतो. नाहीच. फक्त उपयोग बदला पहिल्यांदा आहे. बहिरंगातलं सुटत जाणार आहे, शर्यत बदल होत जाणार आहे. पण पहिल्यांदा सांगितलं काय? स्वभावाला जाणून त्याच्यामध्ये दृढ राहावा तर क्षयक्षम सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे. म्हणून सांगतायत की तुमचा पुरुषार्थ तुमच्यामध्ये चालतोय, कर्मामध्ये नाही. कर्म तुम्ही दूर करू शकत नाही. म्हणून सत्य पुरुषार्थ वाढवला असताना मोह अंशतः दूर होत जातो. औक्षमिक भावामध्ये दूर झालाय, पण पुन्हा सांगितलं क्षयक्षमिक भावामध्ये सुद्धा अजून दूर झाला मोह अंशतः, त्याला म्हणलं क्षयक्षमिक भाव. पुढं सांगतात आता चारित्र्याच्या अपेक्षेने औक्षमिक भाव म्हणजे काय, म्हणजे औक्षमिक चारित्र्य म्हणजे काय, औक्षमिक सम्यक्त्व. आणि आता सांगतायत औक्षमिक चारित्र्य म्हणजे काय, सांगा काय? औक्षमिक चारित्र कशावरनं सिद्ध होतं? यदि जीव प्रतिहत भाव से पुरुषार्थ में आगे बढ़ता है तो चारित्र मोह स्वयं दब जाता है, उपशम को प्राप्त होता है. यह औक्षमिक भाव सिद्ध करता है. काय कळलं? आपल्या पुरुषार्थामध्ये सांगा. म्हणजे जो स्वभावाकडे पुरुषार्थ होता तर त्यामध्ये विशेष दृढ झाला असताना जे चारित्र्य प्रगट होत त्याला औपशमिक चारित्र्य म्हटलं. प्रतिहत भाव म्हणजे काय? हा तेच की प्रतिहत म्हणजे जो आता स्वभावाकडे जे भाव म्हणजे स्वभावाकडे जे उपयोग लावला होता की नाही, मग हाच त्याचा विशेष म्हणजे विशुद्ध भाव, तोच भाव घ्यायचा ना आता इथं. त्यामध्ये विशेष दृढता उत्पन्न झाली असताना प्रतिहत म्हणजे काय घ्यायचं. आता मी पुढचं एक वाचते आहे का, म्हणजे त्यावरनं कळतंय. इथे सांगितलं की यदि जीव प्रतिहत भाव से पुरुषार्थ में आगे बढ़ता है तो चारित्र मोह स्वयं दब जाता है. यह औक्षमिक भाव सिद्ध करता है. पुढे सांगतायत अप्रतिहत पुरुषार्थ से पारिणामिक भाव का अच्छी तरह आश्रय बढ़ाने पर विकार का नाश हो जाता है, हो सकता है, ऐसा क्षयिक भाव सिद्ध करता है. आता प्रतिहत पुरुषार्थ आणि अप्रतिहत पुरुषार्थ म्हणजे काय, माझा प्रश्न आहे. आपण हे बहुतेक आम्हाला विचारलं होतं नाही ना बाकी, आठवते का काय? प्रतिहत म्हणजे निरंतर का? मग पुढं अप्रतिहत म्हणतायत की अप्रतिहत म्हणजे काय होतं? अप्रतिहत पुरुषार्थ से पारिणामिक भाव का अच्छी तरह आश्रय बढ़ने पर क्षयिक भाव सिद्ध करता है, विकार का नाश, असं सांगताय. प्रतिहत म्हणजे आता हत म्हणजे घात असा होतो अर्थ. प्रतिहत म्हणजे अडथळा सहित असं म्हणायचं का, मला माहित नाही, विचारते तरी बघू. यदि जीव प्रतिहत भाव से पुरुषार्थ में म्हणजे थोडं थोडं पुढं सरकतोय, प्रतिहत भाव से पुरुषार्थ में आगे बढ़ता है तो चारित्र मोह स्वयं दब जाता है, त्यावेळेस ते सांगतायत औक्षमिक भाव आहे म्हणून. आणि जो अप्रतिहत पुरुषार्थाने म्हणजे आता निरंतर त्याच्यात राहतोय, निराबाध असं आणि बाधा सहित असा अर्थ वाटतोय, तरी बघून सांगते. तुम्हाला पण विचारून सांगा पाहिजे, कोणाला आम्हाला विचारून सांगा. हे वाक्य दाखवा दोन्ही आणि आम्हाला विचारून सांगा पाहिजे. अप्रतिहत पुरुषार्थाने पारिणामिक भावाचा चांगल्या रीतीने आश्रय वाढला असताना विकाराचा नाश होणे, असं ते क्षयिक भाव सिद्ध करतं, असं सांगतो. पुढं आवाज मागचा. यद्यपि कर्मों के साथ का संबंध प्रवाह से अनादिकालीन है, तथापि प्रति समय पुराने कर्म जाते हैं और नए
कर्मों का संबंध होता रहता है। इस अपेक्षा से कर्मों के साथ का वह संबंध सर्वथा दूर हो जाता है, यह क्षायिक भाव सिद्ध करता है। काय म्हणले? कर्मांचा संबंध भले जीवाबरोबर अनादीपासून आहे, तरी प्रति समयाला कर्मांची निर्जरा चालू आहे की नाही, भलेही ज्ञानी असू दे नाही तर अज्ञानी असू दे, आश्रव बंधपूर्वक होऊ दे नाही तर संवर निजरापूर्वक होऊ दे, काय म्हणायचं, संवरपूर्वक होऊ दे, निर्जरा तर प्रति समयाला चालू आहे आणि आश्रव सुद्धा प्रति समयाला चालू आहे, मग ज्ञानी असू दे नाही तर अज्ञानी असू दे. म्हणून या अपेक्षेने कर्मांच्या बरोबरचा संबंध जेव्हा सर्वथा दूर होतो त्यावेळेस तो क्षायिक भाव म्हणतात. म्हणजे आता या भावामध्ये कुठल्याही ज्या कर्माच्या अपेक्षेने क्षय झालाय ना, तर त्या कर्माचा न आश्रव आहे न निर्जरा आहे. काय म्हणलं? आश्रव ज्या कर्माच्या ज्या कर्मात क्षय झाला, कर्माचा ज्या संबंध सर्वथा दूर झाला त्याच्या निमित्तामध्ये सांगताय क्षायिक भाव प्रगट होतो. दिसत नाहीये खालचं. ज्या कर्माच्या निमित्त दिसतंय. काय म्हणलं? कर्माचा संबंध सर्वथा दूर झाला त्याच्या निमित्तात क्षायिक भावाची सिद्धी होते. पुढे शेवटचं पॉइंट राहिला ते सांगतो की कोई निमित्त पर में विकार नहीं करता और न पर में विकार करता है, किंतु झालं का? कोई निमित्त पर में विकार नहीं करता और पर उलट सुलट झालं दिसतं इथं वाक्य. थोडंसं वाचू परत एकदा, पूर्ण वाचते. किंतु जीव स्वयं निमित्ताधीन होकर विकार करता है. म्हणजे जीव परामध्ये विकार करत नाही किंवा पर जीवामध्ये विकार करत नाही. किंतु जीव स्वयं निमित्ताधीन होकर विकार करता है. जब जीव पारिणामिक भाव रूप अपने द्रव्य स्वभाव सन्मुख होकर के स्वाधीनता को प्रकट करता है, तब अशुद्धता दूर होकर शुद्धता प्रकट होती है. ऐसा औपशमिक भाव साधक दशा का क्षयक्षमिक भाव तीनों सिद्ध करते हैं. जब जीव पारिणामिक भाव रूप अपने द्रव्य स्वभाव सन्मुख हो करके, म्हणजे स्वभावाच्या जेव्हा सन्मुख होतोय त्यावेळी स्वाधीनतेला प्रगट करत असताना अशुद्धता दूर होऊन शुद्धता प्रगट होणे. तर इथं सांगतात की औपशमिक, क्षयक्षमिक आणि क्षायिक या तीन भावाच्या द्वारे जितकी शुद्धता प्रगट झाली ते सिद्ध करणारे हे तीन भाव आहेत. आवाज येतोय का? आवाज येतोय का? हॅलो, गेली रेंज. हॅलो, आवाज येतोय का आता? तर सांगतायत काय, परत एकदा वाचते. कोई निमित्त पर में विकार नहीं करता और पर निमित्त में विकार नहीं करता. ते सरपंच आवाजात त्यांनी 1000 रुपये दिले, त्याची टाकी घ्यावं थोडी एक. किंतु जीव स्वयं निमित्ताधीन होकर विकार करता है. जब जीव पारिणामिक भाव रूप अपने द्रव्य स्वभाव सन्मुख हो करके स्वाधीनता को प्रकट करता है, तब अशुद्धता दूर होकर शुद्धता प्रकट होती है. म्हणजे स्वभावाच्या सन्मुख झालो तरच शुद्धता प्रकट होणार आहे. बहिरंगामध्ये कुठलंही निमित्त तुम्हाला ह्या औपशमिक, क्षयक्षमिक आणि क्षायिक भावाला प्रकट करवणारं नाही. उपचाराने म्हणलं जाईल देवशास्त्र गुरूंचं सानिध्य, त्यांचा उपदेश, काहीतरी बहिरंगातलं निमित्त, हे वेदना वगैरे किंवा रुद्धी दर्शन, हे सगळं निमित्त ठरू शकतं असं म्हणलं जाईल उपचाराने.
पण शेवटी निमित्त सगळ्यांच्या सोबत आहे, पण एखाद्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते याच्यावरून सांगतायत काय, ज्यांनी पारिणामिक भावाच्या सन्मुख होऊन स्वाधीनतेला प्रगट करतात त्यांनाच या 3 भावांची प्राप्ती होते किंवा हे 3 भाव प्रगट होतात, बाकी इतरांना सर्वांना होतात असं नाही. तर हे सांगतायत काय 5 भावाचं स्वरूप सांगून सिद्ध करतायत. आता पुढं त्यांनी प्रश्नोत्तरे घेतलेत. तुम्हाला आवश्यक वाटलं तर ते मोक्षशास्त्रमध्ये वाचा, नाही तर मी प्रश्न सांगते, तुम्ही उद्या मला उत्तर सांगा. काय विचारलंय की जेव्हा पारिणामिक भावाच्या आश्रयाने जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, औपशमिक क्षायपशमिक क्षायिक भाव प्रगट झाले, तर प्रश्न आहे जे काय ते ध्यान झालं ते ध्यान त्या ध्यानाला ध्येय बनवायचं की नाही. म्हणजे काय म्हणले, जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्यावेळेस जे मला ध्यान झालं तर ते ध्यान इतर वेळीस पुन्हा करत असताना ध्यान, तर ते ध्यान ध्येय बनवायचं की नाही असा प्रश्न आहे. म्हणजे या 3 भावाला ध्येय बनवायचं की नाही. थोडक्यात प्रश्न काय सांगितला, औपशमिक क्षायपशमिक आणि क्षायिक भावाला ध्येय बनवायचं की नाही. आणि पुढं प्रश्न विचारलाय की शुद्ध अशुद्ध भावाच्या भेदाने पारिणामिक भाव 2 प्रकारचं नाही, शुद्धच आहे असं म्हणा. पारिणामिक भावाचे आपण 2 भेद करतो, शुद्ध पारिणामिक भाव आणि अशुद्ध पारिणामिक भाव. तर त्यांनी म्हणतायत की असे 2 भेद करू नका, एक शुद्धच माना. पारिणामिक भावामध्ये काय कर्मांची उलाढाल नाहीच आहे, मग का तुम्ही 2 भेद करता असं शंकाकाराची शंका आहे. अजून चांगले शंका समाधान घेतलेत तर पुढं ह्याचे बघू आपण. आणि मग जो शुद्ध आणि अशुद्ध पारिणामिक भावाचा भेद आहे त्यातला कुठला भाव ध्यानाच्या समयाला ध्येयरूप आहे अशी सगळी शंका समाधान घेतले असेल मोक्षशास्त्र तर हे प्रकरण वाचून काढा. 1-2-3 पानाचं प्रकरण आहे. खूप चांगल्या रीतीने शंका समाधान घेतलं त्यांनी. म्हणजे आपले अजून काही डाऊट्स असतील तर सगळे क्लिअर होतात. म्हणून थोडंसं त्याचं अवलंबन घ्या आणि आपल्या ज्ञानाचं क्षयक्षम उघाड करा. ओम जाणा शुद्ध पारिणामिक भाव स्वभावी निज जीव जाणा. हा मी आत्मा कर्माच्या अधीन नाहीच, माझ्यामध्ये मोहनीय कर्म नाहीच, मोहापासून सर्वथा भिन्न स्वभाव जाणा. मोह माझा शत्रू नाहीच, माझ्या परिणामानेच मी दुःखी आहे, परिणामानेच सुखी होणार. स्वतःला ध्येय बनवा जाणा, मी सुखीच आहे, स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, निष्कर्म आहे. पारिणामिक भाव स्वरूपोऽहं शुद्धोऽहं. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोई सोसाहू.